2024 के लोकसभा इलेक्शन के कैंडिडेट हैं और आपने अभी चुनाव आयुक्त को एक कंप्लेंट देकर आए हैं, तो किस बारे में आपने कंप्लेंट देकर आए? सर्वप्रथम मी मीडिया चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो। मी संजय शिरसाट 19 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एक इलेक्शनसाठी स्वतः पण उभा आहे आणि आजपर्यंत आम्ही आदर्श आचारसंहितेचे पालन करत आलेलो आहोत। आचारसंहितेचे पालन बऱ्याच पार्टीजने आणि बऱ्याच चांगल्या उमेदवारांनी केलेले दिसत नाही। त्या संदर्भात आम्ही इलेक्शन कमिशनचे जे जनरल ऑब्झर्वर आहेत श्री कांतीलालजी त्यांना हा अर्ज दिलेला आहे आणि तक्रार केलेली आहे की आदर्श आचारसंहिता म्हणजे इलेक्शन होण्याच्या अगोदर 48 तास हा जो प्रचार बंद झालेला आहे। कारण इथं आज 13 मे 2024 रोजी मतदान होतं आणि 11 मे 2024 ला संध्याकाळी 5 वाजता आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रचार हा इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार आणि जे कॅन्डिडेट्सचं हँडबुक आहे त्याचा रूल नंबर 7.16 नुसार आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही। असे असताना देखील कितीतरी न्यूज चॅनल्स कितीतरी मोठे वर्तमानपत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा कॅन्डिडेट्सनी मोठ्या ॲडव्हर्टाइज दिल्या आहेत, त्याबद्दल आम्ही ही तक्रार केलेली आहे। सर, जैसे कि आपने बोले अभी कि प्रचार बंद होना चाहिए, तो आप ऐसा आपने जो कंप्लेंट देकर आए हैं, तो ऐसे कौन से लोग हैं जिसने प्रचार बंद नहीं किए थे? आपल्याला मी वर्तमानपत्रासोबत दाखवू इच्छितो। हा लोकमत वर्तमानपत्र आहे, महायुतीची ॲडव्हर्टाइज आहे। फ्रंट पेजला एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेली ही डिस्प्ले ॲडव्हर्टाइज आहे। याच्यामध्ये पेज नंबर 2 ला सुद्धा हे मोदी साहेबांचा फोटो आहे। या व्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणाची ॲडव्हर्टाइज आहे। याच प्रकारच्या अनेक ॲडव्हर्टाइज मी आपल्याला दाखवतोय। किती महत्त्वाचे पेपर्स आहेत। दिव्य मराठी ही फ्रंट टॉप लाईन पेज आहे। आपण सर्व वृत्तपत्रांचा दाखला घ्यायचा आहे। इथे ही एक पुण्यनगरीची आहे। इथं चंद्रकांतजी खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, यांची ॲडव्हर्टाइज आहे। ही पुण्यनगरीचं छत्रपती संभाजीनगरचं बुकलेट आहे। या व्यतिरिक्त तुम्ही हे पुण्यनगरीचं दुसरं पेज पाहिलं तर यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान आणि बहुजन समाज पार्टीचे संजयजी जगताप यांचं सुद्धा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर आवृत्ती यामध्ये चंद्रकांतजी खैरे आणि संदीपानजी भुमरे यांची सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइज आहे। या व्यतिरिक्त दिव्य मराठी ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी ॲडव्हर्टाइज यांनी दिलेली आहे। पुण्यनगरी फ्रंट पेज हे पण पाहतो मी, यामध्ये सुद्धा ही डिस्प्ले ॲडव्हर्टाइज आहे। नवराष्ट्र नावाचा पेपर आहे, याचा सुद्धा फ्रंट पेज आपण पहा। या सर्व ॲडव्हर्टाइज या ज्या आहेत या अधिकृत शिवसेनेच्या संजय मोरे सचिव जे आहेत त्यांनी या प्रकाशित केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त ही संभाजीनगर न्यूजमध्ये इंग्लिश न्यूजपेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया, याच्यामध्ये सुद्धा ही ॲडव्हर्टाइज आहे। पुन्हा आपण हा पेपर पाहिला छत्रपती संभाजीनगर पुढारीची ॲडव्हर्टाइज आहे। इथं चंद्रकांतजी खैरे महायुतीचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांचं पण हे डिस्प्ले आहे। याच्यामध्येच खाली वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान आणि बहुजन समाज पार्टीचे संजयजी जगताप हे सुद्धा आहेत। या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मोठा न्यूजपेपर पुढारी आहे, याच्यामध्ये सुद्धा महायुतीची मोठी ॲडव्हर्टाइज आहे फ्रंट पेजला। हे दैनंदिन प्रकाशित होणारा सांज वार्ता न्यूजपेपर आहे, याचा सुद्धा फ्रंट पेजवर चंद्रकांतजी खैरे यांचा सुद्धा आहे। हा सांज वार्ताचा शहर विशेष आहे, यामध्ये सुद्धा फ्रंट पेजला बॅक पेजला चंद्रकांतजी खैरे आणि इथे महायुतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे यांची सुद्धा ही ॲडव्हर्टाइज आहे। या व्यतिरिक्त दैनिक भास्कर याला सुद्धा ही महायुतीची ॲडव्हर्टाइज आहे। अशा खूप मोठ्या प्रमाणात
एक ग्रेव्ह व्हायलेशन आपल्याला म्हणता येईल की आदर्श आचारसंहितेचं जर व्हायलेशन होत असेल तर ही डेमोक्रेसीची हत्या म्हणता येईल, ही लोकशाहीची हत्या म्हणावी लागेल. कारण जर सामान्य उमेदवारांना इलेक्शनच्या नियमांप्रमाणे आपण इथे पाहू शकता, हे इलेक्शनने दिलेले, इलेक्शन कमिशनने प्रकाशित केलेले उमेदवारांसाठी निर्देश पत्रिका आहे. याचा नियम क्रमांक 7.16 आहे. आपण खालच्या पेज लाईनला पाहू शकता. आणि याच्या इथे आपण लिहिलेलं आहे की संसद सदस्याला प्रचाराचा कालावधी संपलेल्या मतदारसंघात म्हणजेच मतदार संपण्याच्या वेळेच्या 48 तास अगोदर कोणताही प्रचार करण्याची परवानगी असणार नाही. एकदम स्पष्ट अशा गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनने या बाबतीत दिलेल्या आहेत. आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा या नियमापासून परिचित आहेत की आज 13 तारखेला मतदान आहे, म्हणजे याच्या 48 तास अगोदर म्हणजे 11 तारखेला 11 मे 2024ला संध्याकाळी 5 वाजता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यापुढे आपल्याला कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्याची मुभा इलेक्शन कमिशन देत नाही. कोणत्याही प्रकारचे पोलिंग चिट्स वगैरे याचं पोलिंग एरियामध्ये त्यांना जाता येत नाही. असं असताना देखील या वर्तमानपत्रांच्या पूर्णपणे फ्रंट पेजवर जर अशा ॲडव्हर्टाईज येत असेल आणि यावर कोणताही निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे जिल्ह्याचे कलेक्टर जे आहेत अरविंद स्वामीजी, त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचा आक्षेप आतापर्यंत घेतलेला नाही. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्शन कमिशनच्या नियमांना धुडकावलं जात असेल तर साधारण उमेदवारांनी काय करायचंय. आणि आपल्याला खरंच विचार करायला लागेल की ही लोकशाही अशा पद्धतीने टिकणार आहे का. जर कुणाला काहीच ऑब्जेक्शन घ्यायचं नसेल तर मग ही प्रक्रिया कशाला, खर्चाचं हे कशाला, नियम कशाला आहेत. बाकीचे जर कोणताच नियम इथं पाळल्या गेलेला नाही. त्यामुळे मी या सर्व पद्धतीचा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा म्हणजे जिल्हा कलेक्टर साहेबांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निषेध करतो. इलेक्शन ऑब्झर्व्हर इलेक्शन कमिशनचा सुद्धा निषेध करतो. आणि या एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ही न्यूज प्रकाशित होत असेल तर या नियतकालिकांचा सुद्धा मी निषेध करतो. कारण जर या न्यूजपेपर्सला सगळे नियम माहिती असताना सुद्धा ते एवढ्या मोठ्या प्रमाणात जर न्यूज प्रकाशित करत असेल तर निश्चितपणे ही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे. आणि भविष्यात सुद्धा लोकांना नियम मोडण्याची प्रवृत्ती शिकवणारी ही वृत्ती आहे. याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका हा सामान्य उमेदवाराला पडणार आहे आणि लोकशाहीच्या आदर्श आचारसंहितेला पडणार आहे. त्यामुळे मी या सर्व गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या उमेदवारांवर इलेक्शन कमिशनने मोठ्या प्रमाणात कारवाई करून हे इलेक्शन स्थगित करून पुन्हा इलेक्शनची मागणी आपल्याद्वारे करतो. या व्यतिरिक्त सुद्धा जर आपण पाहिलं तर हा फोटोग्राफ्स आपल्याला पाहू शकता की जर आदर्श आचारसंहितेमध्ये आपण भारतामध्ये गोपनीय मतदान पद्धती अवलंबलेली तरी सुद्धा उमेदवारांच्या पुढचे चिन्ह दाबून त्याचं व्हिडिओग्राफी केलं जात आहे. मग हे मोबाईल धारक हे इलेक्शन कमिशनच्या त्या रूममध्ये किंवा मतदानाच्या रूममध्ये कसं ते मोबाईल घेऊन जातात, यांच्यावर कसं कोणत्याही प्रकारचं बंधन घेतलं जात नाही. मग असं जर होत असेल मग या गोपनीयतेचा भंग होऊन अशाने या प्रवृत्ती बळावणार आहेत. कोणत्याही प्रकारचं मोबाईलचं सिक्युरिटी किंवा त्या इलेक्शनच्या कमिशनच्या मतदाराच्या त्या रूममध्ये हे लोक मोबाईल घेऊन जातात, अशा प्रकारचं रेकॉर्डिंग करतात आणि आदर्श आचारसंहितेचं व्हायलेशन करतात. या भारताच्या गोपनीय मतदानाचा पद्धतीचा सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणात व्हायलेशन होत आहे. आणि ही निश्चितपणे लोकशाहीसाठी सर्वात मोठी अशी घातक गोष्ट आहे. यामुळे सामान्य उमेदवारांना आणि सामान्य घरातील मतदारांना सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. सर, जैसे कि आपने बोला अभी आप कंप्लेन कर आए हैं, तो अगर आपकी कंप्लेन पे कोई एक्शन नहीं लिया जाता है तो आपका नेक्स्ट स्टेप क्या रहेगा? आम्ही 4 तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता येथे लागू आहे. 4 तारखेपर्यंत इलेक्शन ऑब्झर्व्हरला आम्ही अर्ज दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट कलेक्टर अरविंद स्वामीजी त्यांना अर्ज दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे. जर याच्यावर कोणती कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्ही इलेक्शन पिटिशन या सर्व उमेदवारांच्या विरुद्ध दाखल करणार आहोत.
आणि 4 तारखेनंतर आम्ही आमची भूमिका याबद्दलची प्रत्येक गोष्टींसाठी स्पष्ट करणार. याच्याशिवाय आपण पाहिलं असेल तर इथे औरंगाबाद टाइम्स न्यूजपेपर्स जे आहेत यामध्ये उर्दूमध्ये सय्यद इम्तियाज जलील हा सुद्धा 13 तारखेचा पेपर आहे. यांनी सुद्धा आपली ॲडव्हर्टाइजमेंट पेपरला दिलेली आहे. याशिवाय इथे खाली चंद्रकांत खैरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या औरंगाबाद न्यूजपेपरमध्ये या न्यूज दिलेल्या आहेत. तर यामुळे इथे असा कोणताही प्रस्थापित उमेदवार असा राहिलेला नाही की ज्याने आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन इथे केलेलं नाही. आता त्यावर इलेक्शन कमिशन आणि निवडणूक निर्णय अधिकारी काय कारवाई करतात हे आपण पाहू. आणि जर त्यांनी योग्य कारवाई केली नाही तर निश्चितपणे अप्रोप्रिएट लीगल स्टेप्स आपण त्याविरुद्ध घेणार आहोत.